नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी मधील राज्यशास्त्राचे पहिले प्रकरण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. स्वातंत्र्य व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेत टिंबटिंब असे म्हणतात। उत्तर, आंतरराष्ट्रीय व्यवस्था। 2. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी टिंबटिंब ही होती। उत्तर, युद्ध टाळणे। 3. शीतयुद्ध या घटनेमुळे संपले। उत्तर, सोव्हिएत रशियाचे विघटन। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा। 1. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली। अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्वच राष्ट्रांना वाटू लागले। आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली। 2. शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले। उत्तर, हे विधान चूक आहे, कारण एकध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एका गटात येणे। शीतयुद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे 2 महासत्तांच्या गटात सामील झाली होती। राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे यालाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात। म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण नव्हे तर द्विध्रुवीकरण झाले। प्रश्न तिसरा, मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीला चालना मिळाली। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका, पुनर्रचना व ग्लासनोस्त खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली। या धोरणामुळे शासनाचे प्रसार माध्यमांवरील नियंत्रण कमी होऊन राजकीय व आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली। याचा परिणाम म्हणजे हुकुमशाही नियंत्रणात आली, त्यामुळे लोकशाहीला चालना मिळाली। प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1. शीतयुद्ध। दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया ही 2 राष्ट्रे आपला प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात एकमेकांची स्पर्धक बनली। या 2 राष्ट्रात उघडपणे युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। 2 महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, काटशह यामुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले। या युद्ध सदृश्य परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हटले जाते। 2. अलिप्ततावाद। दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी 2 महासत्तांच्या गटात झाली। जगात असेही काही देश होते की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते। या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरविले। या धोरणालाच अलिप्ततावाद असे म्हणतात। परंतु अलिप्ततावाद म्हणजे इतर राष्ट्रांपासून अलग किंवा तटस्थता नव्हे, तर महासत्तांच्या गटांपासून अलिप्त होय। 3. परस्परावलंबन। जगातील प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते, यालाच परस्परावलंबन असे म्हणतात। गरीब राष्ट्रांना विकसित देशांवर अवलंबून राहावेच लागते, तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या व गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते। कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही। म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनलेले आहे। 4. द्विध्रुवीकरण। दुसऱ्या महायुद्धानंतर अण्वस्त्र निर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून सोव्हिएत रशिया महासत्ता बनले। अमेरिका आधीच महासत्ता बनली होती। या 2 महासत्तांच्या गटात जगातील राष्ट्रांची विभागणी झाली। या विभागणीलाच द्विध्रुवीकरण असे म्हणतात। या द्विध्रुवीकरणामुळे जगात शीतयुद्धाला सुरुवात होऊन तणावाची क्षेत्रे व्यापक बनली। 5. जागतिकीकरण। सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला। भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि लोकांची आचार कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला। माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या। देशाच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली। या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात। प्रश्न 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा।
1. शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या? उत्तर. शीतयुद्धाची अखेर होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरल्या. सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल झाले. गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका व ग्लासनोस्त ही धोरणे अंमलात आणल्यामुळे प्रसारमाध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. त्यामुळे राजकीय व आर्थिक क्षेत्रात बदल होऊन लोकशाहीकरणाला चालना मिळाली. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील पूर्व युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यामुळे अनेक नवी राष्ट्रे उदयास आली. 2. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले? उत्तर. 20व्या शतकाच्या अखेरीस संपलेल्या शीतयुद्धामुळे जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले. सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्याने त्याचे सामर्थ्य कमी होऊन जागतिक राजकारणात अमेरिका हीच एकमेव महासत्ता ठरली. राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे व्यापारी संबंधांना प्राधान्य मिळाले. युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांना जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्काची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तीचा सामना या बाबींना जागतिक महत्त्व प्राप्त झाले. प्रश्न 6. पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध या पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. मुद्दे. कालखंड. पहिले महायुद्ध इसवी सन 1914 ते 1918. दुसरे महायुद्ध इसवी सन 1939 ते 1945. सहभागी राष्ट्रे. पहिले महायुद्ध इंग्लंड, फ्रान्स, सोव्हिएत रशिया, इटली, अमेरिका विरुद्ध जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया. दुसरे महायुद्ध इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, अमेरिका, चीन विरुद्ध जर्मनी, जपान आणि इटली. परिणाम. पहिले महायुद्ध आर्थिक, जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. सहभागी राष्ट्रांचे आर्थिक नुकसान, संपूर्ण जगाला झळ, विजेत्या व पराभूत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. राजकीय. पूर्वीची साम्राज्य नष्ट झाली, जगात नवीन राष्ट्र अस्तित्वात आले, वसाहतीत स्वातंत्र्य चळवळींना प्राधान्य. दुसरे महायुद्ध आर्थिक. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक संहार झाला, आर्थिक नुकसान अधिक, महागाई, टंचाई यामुळे लोकांच्या हालअपेष्टा वाढल्या. राजकीय. आशिया, आफ्रिका खंडातील वसाहती स्वतंत्र झाल्या, जगात शीतयुद्धाला प्रारंभ झाला. युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटना, युनो, नाटो लष्करी संघटना आणि वारसा करार ही लष्करी संघटना.